राज्यसभेच्या एकमेव जागेवर उमेदवारावरून महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। शरद पवारांना पुन्हा राज्यसभेवर पाठवावं असा साधारण सूर असताना शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे मात्र जागेवरचा हक्क सोडायला तयार नाही आहेत। त्यातच आता काँग्रेसनेही या जागेसाठी आग्रह धरलाय, कारण त्यांचे हात दगडाखाली आलेत। योग्य डावपेच आखले नाहीत तर मल्लिकार्जुन खरगे यांचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची काँग्रेसला भीती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार की प्रियंका चतुर्वेदी की तिसरंच कुणीतरी, महाविकास आघाडीसमोर असलेले सध्याचे हे काही गंभीर प्रश्न। राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या 7 जागांसाठी पुढल्या महिन्यात निवडणूक होऊ घातली। महाविकास आघाडीत एकमत झालं तरीही केवळ एका जागेवरच त्यांचा उमेदवार विजयी होऊ शकेल। या एका जागेवर आजवर केवळ दावा करणारे महाविकास आघाडीचे नेते गुरुवारी अखेर समोरासमोर बसले। काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, भाई जगताप, विश्वजित कदम, तर शरद पवारांच्या पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील या बैठकीला हजर होते। राज्यातल्या राजकारणापेक्षा देशाचा विचार करता काँग्रेससाठी ही जागा महत्त्वाची आहे। आपला राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा आपल्याला मिळावी असा सूर काँग्रेसच्या नेत्यांनी या बैठकीत लावला। तर राज्यसभा लढण्याची शरद पवारांची इच्छा असल्यामुळे त्यांचं मत जाणून भूमिका घेतली जाईल असं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं आहे। शिवाय ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चर्चा केल्यानंतरच निर्णय घेतला जाईल अशी भूमिका राष्ट्रवादीनं बैठकीत घेतली आहे। महाविकास आघाडीची बैठक झाली। आमची पार्टी राष्ट्रीय पक्ष आहे आमचा, त्यामुळे आमचा आग्रह त्या ठिकाणी त्यांच्याकडे विनंतीवजा आग्रह राहिलेला आहे की आम्हाला राज्यसभेची जागा ही आमच्या पक्षाला दिली पाहिजे। यावर या चर्चेनंतर पुन्हा वरिष्ठांशी ते सुद्धा चर्चा करणार आहेत। काँग्रेसचे नेते हा विनंतीवजा आग्रह का करतायत याचं उत्तर दडलंय ते राज्यसभेच्या संख्याबळात। महाराष्ट्रातल्या मित्रपक्षांनी काँग्रेसला साथ दिली नाही तर राज्यसभेतलं त्यांचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येणार आहे। सध्या राज्यसभेत काँग्रेसचे 27 खासदार आहेत, त्यापैकी 4 निवृत्त होत असल्यामुळे काँग्रेसचं संख्याबळ 23 वर येणार आहे। मावळणकर नियमानुसार विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळाच्या 10% जागा आवश्यक आहेत। राज्यसभेत 245 सदस्य असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद कायम राखण्यासाठी काँग्रेसचे किमान 25 खासदार असणं आवश्यक आहे। यापैकी तेलंगणातून काँग्रेसचा 1 खासदार निश्चित निवडून येईल। विरोधी पक्षनेतेपद कायम राखण्यासाठी आणखी एका खासदाराची गरज आहे। मोदी सरकारच्या पहिल्या 2 टर्ममध्ये काँग्रेसला लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदापासून वंचित राहावं लागलं होतं। तब्बल 10 वर्षांनी राहुल गांधी त्या पदावर विराजमान झालेत। मात्र आता राज्यसभेतील काँग्रेसचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आलंय आणि काँग्रेसची स्थिती अशी आहे की त्यांना आवश्यक असलेलं संख्याबळ पूर्ण करणं या राज्यसभा निवडणुकांमध्ये मित्र पक्षांच्या मदतीशिवाय शक्य नाहीये। महाराष्ट्राबरोबर 10 राज्यातल्या एकूण 37 जागांवर 16 मार्चला मतदान होत आहे। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दोन्ही जागा निवडून आणण्याचं आश्वासन दिलंय खरं, मात्र त्यांना वाटतं तितकं सोपं ते नसेल। तामिळनाडूत काँग्रेसनं डीएमकेकडे एका जागेची मागणी केली आहे, मात्र मुख्यमंत्री स्टॅलिन त्याला फारसे उत्सुक नाहीत। आसाममध्ये 3 आमदारांची जुळवाजुळव केली तर काँग्रेसची 1 जागा येईल, मात्र केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्यामुळे 3 जागा जिंकण्याचा मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मांना विश्वास आहे। ओडिशामध्ये काँग्रेसचे केवळ 14 आमदार आहेत आणि मतांचा कोटा 30चा आहे, त्यामुळे बिजू जनता दलानं कृपा केली तरच काँग्रेसला 1 जागा जिंकता येईल। या सगळ्या स्थितीत सध्या तरी महाराष्ट्राकडूनच काँग्रेसच्या नेतृत्वाला सर्वाधिक अपेक्षा आहेत। त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मुख्य म्हणजे शरद पवारांची मनधरणी करण्याची वेळ काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर आली आहे। पण सध्या तरी हे दोन्ही पक्ष ऐकण्याच्या मनस्थितीत असल्याचं दिसत नाही। मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतो, मी माझ्या पक्षाचं हित बघणार आणि नुसतं हित नाही तर MVA जो प्रिन्सिपल ठरला होता, आपल्याला आठवत असेल 2020 साली शिवसेनेला 1 जागा अधिकची मिळणार होती। आमचं गटही झालं असतं राज्यसभेत, पण राष्ट्रवादीकडून आम्हाला जी एक विनंती आली त्याचमुळे आम्ही फौजियाजींना ही 2री सीट दिली होती 2020 साली। आता निवडणुका झाल्यानंतर न्यूमेरिकल स्ट्रेंथ जर बघितली तर नंबर 1 वर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे। आम्ही 99% विषयांवर जे वॉकआउट असतील, जी आंदोलनं असतील किंवा जे संविधानासाठी लढत आहोत, आणि दुसरं म्हणजे शिवसेनेचा देखील आवाज देश पातळीवर हा फार महत्त्वाचा आहे। आपापल्या मतांवर ठाम असलेल्या मित्रपक्षांची समजूत घालण्यात काँग्रेसला यश आलं नाही, तर काही महिन्यांसाठी का होईना काँग्रेसला राज्यसभेतलं विरोधी पक्षनेतेपद गमावण्याची नामुष्की सहन करावी लागू शकते।
दिल्लीहून सोमेश कोलगे आणि मुंबईहून वेदांत नेपसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.